हा सगळा डाव हा खेळला गेलेला होता आणि हा डाव पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांमध्ये संगनमत होऊन खेळला गेलेला होता हे अधिक स्पष्ट आहे. न्यू नॉर्मल म्हणजे हा एक बुद्धिबळाच्या डावातला एक डाव आहे. त्याच मौलाना मसूद अझहरला काल पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 14 कोटी रुपयांची देणगी दिली. हा अमेरिकेलाही इशारा आहे. या सगळ्या कटाचे सूत्रधार जर कोणी असते तर मी शहबाज शरीफ सांगेन, पण शहबाज शरीफ पेक्षाही ते आसिम मुनीर आहे. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. हे सगळं झाल्यानंतर 12 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. त्याआधीच युद्धविरामाची घोषणा झालेली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका सुद्धा होताना आपण पाहिलंय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिलाय आणि त्यांच्या बोलण्यातले बिटवीन द लाईन्स समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि आजच्या या भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक अरविंद गोखले सर. नमस्कार सर. नमस्कार. दैनिक केसरी, लोकमत, लोकसत्ता यामध्ये त्यांनी संपादक पद भूषवलंय आणि पाकिस्तान हा त्यांचा अभ्यासाचा विषय, त्यातले ते तज्ज्ञ आहेत. पाकिस्तान या विषयावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. सर, आपल्या गप्पांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न हाच आहे की 22 एप्रिलला हल्ला झाला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि 12 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. त्यांच्या भाषणाकडे तुम्ही कसं पाहता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या जगाच्या दृष्टीनं हा दिलेला एक संदेश होता आणि या संदेशामध्ये एक स्पष्ट भूमिका मांडलेली होती की पाणी आणि रक्त हे एकत्र वाहू शकत नाही. दहशतवाद आणि संवाद हा एकत्र येऊ शकत नाही आणि इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोलण्याचं झालं तर आम्ही फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा मिळवण्याच्या संदर्भातच काय ते बोलू. इतर कोणताही प्रश्न या चर्चेत येऊ शकत नाही. जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत या चर्चांना काही अर्थ नाही आणि चर्चेला उभं सुद्धा राहू शकणार नाही. आज आपल्या पुढे जो प्रश्न आहे तो 4 दिवस संघर्ष चालू असताना मध्येच एकदम शस्त्रसंधी का झाली, तर शस्त्रसंधी का झाली याच्यापेक्षाही हा सगळा डाव हा खेळला गेलेला होता आणि हा डाव पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांमध्ये संगनमत होऊन खेळला गेलेला होता हे अधिक स्पष्ट आहे. याच्यामध्ये झालं होतं असं की पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शस्त्रसंधी करणं हे आपल्या फायद्याचं आहे हे कळत होतं आणि त्यातून त्यांनी हे प्रपोजल दिलं. हे हा जो डाव आहे तो पहिल्यांदा म्हणजे पाकिस्तानकडनं हा डाव मांडला गेला आणि भारताकडनं प्रतिसाद मिळत नाही असं म्हटल्यानंतर त्या अमेरिकेकडे त्यांनी धाव घेतली. त्याच्या आधी पाकिस्तानची एक अण्वस्त्र विषयक जी कमिटी आहे त्या कमिटीची बैठक झाली आणि त्या कमिटीची बैठक हा एक दहशतवादाचा उत्तम नमुना होता, वाईट नमुना होता. यामध्ये त्यांनी केलं असं की आम्ही आता अण्वस्त्र सज्ज आहोत आणि अण्वस्त्र डागल्याशिवाय राहणार नाही असं भारताला वाटावं किंवा जगाला वाटावं या पद्धतीनं त्या समितीची बैठक बोलावली. प्रत्यक्षात समितीची बैठक झाली नाही, परंतु आम्ही आता त्याच्यासाठी तयार आहोत असं दाखवून दिलं. आता यामध्ये तो जो डाव होता त्या अमेरिकेला लक्षात आलं की हे काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेचे सूत्र संचालक जे असतात, गुप्तहेर असतात, ते त्यांना बातम्या देत असतात आणि ते काम करत असतात. परंतु त्या दरम्यान भारताने जे काही अनेक विमानतळांवरती हल्ले केले, अनेक त्यांच्या जिथे जे दहशतवादी लपलेले असतील त्या 9-11 ठिकाणांवरती हल्ले केले बातम्या, परंतु त्याखेरीज काही विमानतळांवरती हल्ले केले. त्यातला एक सरगोधा विमानतळावरचा जो हल्ला होता हा अतिशय तीक्ष्ण आणि जबरदस्त असा होता. त्याच्या शेजारी ही जी किराणा हिल्स नावाने ओळखली जाते, वास्तविक त्याला एक सुंदर नाव कैराना म्हणून ती ओळखली जाते,
कैराना हिल्स ही साधारणपणे जमिनीपासून 1000 फूट उंचीचीच आहे. म्हणजे तशी बघितलं तर ती टेकडी आहे. पण या टेकडीमध्ये 3 मजले तयार करून त्यांनी अण्वस्त्र लपवण्याची जागा निर्माण केलेली आहे. आणि या अण्वस्त्र लपवण्याच्या जागेवरती अमेरिकेचं लक्ष राहू नये यासाठी केलेली ही सज्जता आहे. तेव्हा झालं असं की सरगोदा विमानतळावरती झालेला हल्ला हे किराणा किंवा कैराना, आणि खरं माझ्या मते तो कायराना आहे, म्हणजे घाबरगुंडी उडालेल्यांचा जो जी अवस्था असते ती त्या टेकडीमध्ये आहे. आणि तिथे असं झालं की तिथे अण्वस्त्रांना धक्का बसल्याची अफवा पसरवली गेली आणि किरणोत्सर्ग सगळीकडे पसरलेला आहे किंवा पसरण्याची शक्यता आहे असं अमेरिकेला वाटलं. दरम्यानच्या काळात बोरॉनचा स्प्रे असतो, तो मारला की किरणोत्सर्ग कमी होतो असा असा अंदाज आहे किंवा असा शोध आहे. तर ते विमान इजिप्तमधनं निघालं, त्यामुळे समज असा झाला की आता सगळीकडे किरणोत्सर्ग पसरणार आणि भारतानं त्यांच्या अण्वस्त्रावरती म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरती हल्ला केलाय. वास्तविक अण्वस्त्रांवरती हल्ला केला म्हणजे अण्वस्त्र फुटतात आणि किरणोत्सर्ग होतो असं नाही. तर त्याच्यासाठी ते डिस्मेंटल केलेले भाग हे जोडावे लागतात आणि त्यातून मग ती क्षेपणास्त्र किंवा अण्वस्त्रांना घेऊन जाणारी व्यवस्था निर्माण होते. परंतु ह्या सगळा डाव अमेरिका आणि पाकिस्तान यांनी मिळून खेळल्यामुळं हे सगळं झालेलं आहे हे लक्षात येतं. म्हणूनच आदमपूरला आणि त्यातही पुन्हा आदमपूर विमानतळावरती पाकिस्तानने केलेला जो हल्ला आहे त्याच्यामध्ये राफेल विमानाचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालं आणि तिथल्या क्षेपणास्त्राचंही नुकसान झालं. क्षेपणास्त्रांचं नुकसान झालंय हे पाकिस्तानने याचा प्रचार केला. वस्तुस्थिती अशी आहे की त्या क्षेपणास्त्रांचं काहीही नुकसान झालेलं नाही, त्या विमानतळाचं काही नुकसान झालेलं नाही, राफेलचं नुकसान झालेलं नाही. त्या आदमपूर विमानतळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आणि त्यांनी तिथल्या सैनिकांना आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना संबोधन केलं आणि सांगितलं की दहशतवाद कुठल्याही बेळात लपलेले असो त्यांना आम्ही शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा. असा हा सगळा विषय एकात एक आलेला आहे. त्यामुळं आपल्याला जरी शस्त्रसंधीनंतर आदमपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले असले तरी पाकिस्तानला तोंडघशी पाडण्यासाठी हा म्हणजे ही त्यांची जी काही तिथे जाण्याचं जे प्रयोजन होतं हे निश्चित झालं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दाखवलं की विमानतळाचं काहीही नुकसान झालेलं नाहीये. उलट जी क्षेपणास्त्र त्यांची आलेली होती किंवा जे ड्रोन आलेले होते ते मधल्यामध्ये आम्ही नेस्तनाबूत केले आणि भारताला किंवा आदमपूर विमानतळाला किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही विमानतळाला तसा का बसलेला नाही. म्हणजे पाकिस्तानचा जो खोटेपणा होता तो एक प्रकारे पंतप्रधान मोदींनी उघडा पाडला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की यापुढे पाक पुरस्कृत दहशतवादाला थेट भिडण्याची भाषा त्यांनी केली होती. ये न्यू नॉर्मल है असं ते म्हणाले. तर हे न्यू नॉर्मल म्हणजे नक्की काय आहे त्याविषयी काय सांगाल? न्यू नॉर्मल म्हणजे हा एक बुद्धिबळाच्या डावातला एक डाव आहे असं आपण म्हणूया की एखाद्या ठिकाणी बुद्धिबळामध्ये आपल्याला खेळताना एक थोडासा पॉज घ्यावा लागतो, थांबावं लागतं, म्हणजे आपल्याला विचार करायला थोडीशी संधी मिळते. कारण शह आणि मान हे जेव्हा आपण करतो तेव्हा तो शह देण्यापूर्वीची जी चाल असते तीही आपल्याला पाहावी लागते. हा न्यू नॉर्मलचा असं मला वाटतं. न्यू नॉर्मल ही म्हणजे ही भाषा ही जरा नाविन्यानं वापरली गेलेली आहे, पण बुद्धिबळाच्या हिशेबात जर बोललो तर ते अतिशय योग्य होईल की आम्हाला त्यांना शह द्यायचा आहे आणि शह देण्यापूर्वी किंवा मात करायची आहे, मात करण्यापूर्वीचा हा पॉज आहे, हा एक क्षणभर आम्ही थांबलेलो आहोत. आणि ते त्यांनी आदमपूरच्या विमानतळावरती पण सांगितलंय की आम्ही हा ब्रेक घेतलेला आहे, शस्त्रसंधी केलेली आहे, म्हणजे संघर्ष थांबलाय असं कुठेही दिसत नाही. संघर्ष थांबलेला नाही. ह्या संघर्ष जोपर्यंत पाकिस्तान गुडघ्यावरती येत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबण्याची शक्यता नाही.
आता हा युद्धविराम नाही तर ही स्थगिती असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं, पण त्यावेळेस ते असंही म्हणाले की यापुढे कोणतंही दहशतवादी कृत्य हे भारताशी पुकारलेलं युद्ध आहे असं समजण्यात येईल. आता यातून भारताच्या शस्त्रसज्जतेचं निदर्शन तर आपल्याला दिसतंच, पण बदललेली जी मानसिकता आहे ती सुद्धा यातून दिसते. तर याविषयी काय सांगाल? हे अगदी खरं. पहलगामवरती हल्ला झाल्यानंतर, पहलगामवरती जो हल्ला झाला तो निष्पाप लोकांवरती झालेला हल्ला होता आणि भारतानं गेल्या 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी हल्ले सहन केलेले आहेत. मग तो उरीतला हल्ला असू दे, नाही तर अन्य ठिकाणचे हल्ले असू देत, परंतु या ठिकाणी झालेले हल्ले हे भारतावरती झालेले आहे आणि भारतावर झालेला हल्ला या पुढच्या काळामध्ये सहन केला जाणार नाही हे त्यांनी सूचित केलं. आणि त्याच्या आधी एक गोष्ट घडलेली आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर, ती म्हणजे जो पाणी वाटप करार झालेला आहे म्हणजे सिंधू पाणी वाटप करार जो आहे त्या सिंधू पाणी वाटप कराराला आपण स्थगिती दिली. आणि ही स्थगिती कशासाठी दिली, तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाचा खेळ थांबत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील. काल परवा सुद्धा ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये हे सूचित करण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाणी वाटपाचा जो करार आहे त्याचं पुनरुज्जीवन करणार नाही. पाकिस्तानला शरण यावं लागले. इतकंच नव्हे तर पाकिस्तानचे जे पाण्याच्या कमिटीचे सचिव आहेत, पाण्याचे जे सचिव आहेत, त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की काही करा पण पाणी थांबवू नका, आणि पाणी थांबवलं तर आमचं काही खरं नाही हे त्याच्यातनं सूचित होतं. म्हणजे ते भयभीत झालेले आहे. हा कायरान आहे. आणि या ठिकाणी त्यांना नरेंद्र मोदींनी हे स्वच्छ करून सांगितलेलं आहे की आम्ही पाणी तुम्हाला देऊ, पण एका अटीवर. आणि ती अट म्हणजे तुमच्यातले दहशतवादी संपत नाही तोपर्यंत. आणि हे संपणार कसे, बहावलपूरला हल्ला झाल्यानंतर बहावलपूर मध्ये जे दहशतवादी मारले गेले किंवा मौलाना मसूद अझहरचे जे 14 त्याचे जे मारले गेले त्या आत्तांच्या अंत्ययात्रेला लष्करातले प्रमुख अधिकारी उपस्थित राहतात, हा एक भाग झाला. पण इतकंच नाही, पाकिस्तानची मस्ती जिरलेली नाही असं मी मानतो. याचं कारण असं त्याच मौलाना मसूद अझहरला काल पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 14 कोटी रुपयांची देणगी दिली. 14 कोटी रुपये त्यांना बहाल केले आणि सांगितलं की आता तुमचे दहशतवादी म्हणजे हे त्यांनी सांगितलं नसेल पण 14 कोटी तुम्ही देता याचा अर्थच असा आहे की जे दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत झालेले आहेत ते नेस्तनाबूत झालेले अड्डे त्यांचं पुनरुज्जीवन करा, त्यासाठी ही रक्कम आहे. म्हणजे इतका नतद्रष्टपणा हा दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राचा असू शकत नाही. तोच नतद्रष्टपणा तुर्कस्ताननी केला, तोच नतद्रष्टपणा अझरबैजाननी केला. बाकीचे सगळे देश त्या मानानं शांत राहिले. इव्हन चीन सुद्धा त्या मानानं शांत राहिले. त्यांनी घुसपट काढली असते पण ते पाकिस्तानच्या बाजूनं लढ्यामध्ये उतरले नाही, हे महत्वाचं. खरंय, म्हणजे पाकिस्तानच्या कुरापती कुठेतरी चालूच आहे हे यातून स्पष्ट होतं आणि ते तुम्ही खरंच मुद्द्यासहित सांगितलं. अजून एक मुद्दा तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एक डंका पिटला की आमच्या मध्यस्थीमुळे हा युद्धविराम झालाय. पण ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते त्यांनी कुठेही अमेरिकेचा उल्लेख केला नाही किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचाही उल्लेख केला नाही. तर यातून एक अमेरिकेला सुद्धा इशारा होता का? अगदी खरं, हा अमेरिकेलाही इशारा आहे. आणि कुठल्याही म्हणजे तिसऱ्या राष्ट्राची मध्यस्थी आम्ही मान्य केलेली नाही. ही आपली अनेक वर्षांपासून चालत आलेली भूमिका आहे आणि ती आपण मान्य केलेली नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनदा हे तऱ्हेचं सूचित केलं की माझ्यामुळे हे थांबलेलं आहे. त्यांना यापुढचं नोबेल पारितोषिक मिळवायचे की काय मला माहित नाही, परंतु हा स्वतःला शांततेचा दूत म्हणवणारा माणूस प्रत्यक्षात जेव्हा युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धामध्ये सुद्धा एक वेगळी भूमिका घेतो आणि युक्रेनच्या झेलेन्स्कीना ज्या पद्धतीनं गप्प बसवतो ते लक्षात घेतलं तर त्यांच्या डोक्यामध्ये ही हवा गेलेली असू शकते आणि त्यांनी हे सांगितलं असण्याची शक्यता की माझ्यामुळे हे शस्त्रसंधी झाली. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. आणि दुसरी एक गोष्ट लोकांच्या ध्यानात येत नाहीये, ट्रम्प आधी बोलले आणि त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी बोललेले असले तरी सुद्धा नरेंद्र मोदींचं जे भाषण आपण ऐकलं ते लाईव्ह नव्हतं, ते रेकॉर्डेड होतं आणि ते ट्रम्प यांच्या भूमिकेत
पूर्वी रेकॉर्ड झालेलं होतं. ही भूमिका कुठल्याही वर्तमानपत्रांनी खऱ्या अर्थानं मांडलेली नाही. ट्रम्प यांच्या नंतर मोदी बोलले आणि त्यांनी शस्त्रसंधी मान्य केली, अशासारखं काहीतरी वेडगळपणाचं एक भागी, वेडगळपणाचं एक चौकट त्यांनी मांडली. वास्तविक ती पूर्णपणानं चुकीची आहे आणि जी भूमिका मांडायची ती ठामपणानं नरेंद्र मोदींनी मांडली, यात माझ्या मते काही शंका नाही. अगदी खरे, कारण हा जो गैरसमज आहे तो दूर होणं खरं म्हणजे खूप गरजेचं होतं. अजून एक मुद्दा की तुम्ही आता बोलताना सांगितलं की 14 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत, म्हणजे पाकिस्तान काही शांत बसलेला नाहीये. पण पाकिस्तानची जर आर्थिक अवस्था पाहिली तर ती खिळखिळी झाली आहे. पण या परिस्थितीत सुद्धा पाकिस्तान काहीतरी आगळीक करणार, कुरापत करणार. तर आत्ताची पाकिस्तानची परिस्थिती काय, म्हणजे यापुढे पाकिस्तान काय करू शकतो? हे IMF ला समजायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या संघर्ष काळामध्ये IMF हे म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे पाकिस्तानला 2 हप्ते देतात, हा पैसा देतात आणि मोठ्या प्रमाणात या रकमा देतात आणि या रकमांचा गैरवापर होईल हे माहीत असून सुद्धा त्यांना ही मदत दिली जाते. हे चमत्कारिक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जगामध्ये म्हणजे आम्ही सहनशील आहोत हे कुठपर आहे. तर त्यांना धडा शिकवण्याची वेळ आल्यानंतर आम्ही तो धडा शिकवला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जर बाकीची राष्ट्र त्यांना मदत द्या, म्हणजे ट्रम्पच्या बोलण्यामध्ये पुन्हा एक गोष्ट आली होती तुम्ही लक्षात घेतली असेल की जर तुम्ही शस्त्रसंधी आता केली तर तुम्हाला दोघांनाही वाटेल तेवढी मदत आम्ही देऊ. आम्ही मदतीसाठी कधी याचना केलेली नाहीये तुमच्याकडे. आम्ही काही तुमच्याकडे F-16 वापरायला द्या असं सांगितलेलं नाही आहे. परंतु भारताविरुद्ध F-16 वापरायची नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं या हवाई हल्ल्यांसाठी F-16चा वापर केला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की या F-16 विमानांना अमेरिकेनं परत मागून घेतलं पाहिजे, कारण करारामध्ये तसं म्हटलेलं आहे की जर तुम्ही F-16चा वापर भारताविरुद्ध केला तर, कारण ही भारताविरुद्ध न वापरता ही अफगाणिस्तान मधल्या दहशतवाद्यांच्या विरोधात वापरण्यासाठी त्यावेळेला दिलेली F-16 विमानं ही भारताविरुद्ध वापरायची नव्हती. असं असताना सुद्धा त्यांना F-16 विमानासंबंधी अमेरिका एका चकार शब्दाने बोलत नाहीये. याचा अर्थ असा आहे की अमेरिकेला पाकिस्तानला आजवर जसं पोचलं तसंच पाकिस्तानला पोचायचंय आणि पाकिस्तान पोचणं ही त्यांची पहिली प्रायोरिटी आहे असं त्यांना वाटत असावं. मग ते ट्रम्प असोत नाही तर त्यांच्या आधीचे सगळे अध्यक्ष असोत. बायडेनचा हा प्रश्नच नाहीये. बायडेननी विचित्र भूमिका घेतलेली होती, पण त्याच्या आधीच्या अध्यक्षांनी सुद्धा अशाच तऱ्हेची भूमिका घेतली होती. त्यामुळे अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे हा माझ्या मनात संशय तर नक्कीच. जाता जाता एक प्रश्न विचारते. जागतिक स्तरावर ऑपरेशन सिंदूरची दखल घेतली गेली आहे, पण पाकिस्तानातली मीडिया किंवा प्रसार माध्यमं जी आहेत त्यांचं ऑपरेशन सिंदूर विषयी काय म्हणणं आहे किंवा तिथे काय आहे नक्की लोकांच्या मनात? ते अगदी योग्य प्रश्न आहे. त्यांनी म्हणजे मला गंमत वाटते की शस्त्रसंधी झाल्यानंतर त्यांनी भारताला पराभूत केलं अशासारखा प्रचार सुरू केलेला आहे. डॉन पहा, न्यूज पहा किंवा अन्य कोणती वर्तमानपत्र पहा, आपल्याकडे पाहता येत नाही, पण बाहेरच्या देशातून जे काही उपलब्ध साधनं आहेत त्याची माध्यमं जर बघितली तर असं लक्षात येतं की पाकिस्तानमध्ये विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. पाकिस्तानमध्ये विजयी मिरवणुका कशासाठी, तर भारताला आम्ही नेस्तनाबूत केलं. भारताला कुणीही नेस्तनाबूत केलेलं नाही, नेस्तनाबूत करण्याची शक्यता नाहीये. आणि अशा तऱ्हेचं एक वेगळं चित्र म्हणजे तिथल्या ज्या मुलाखती आहेत लोकांच्या, रस्त्यावरच्या लोकांच्या मुलाखती आहेत त्या बघितल्या, त्या ऐकल्या तर असं लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये हे भरवलं गेलेलं आहे, जे आजवर ज्या पद्धतीनं भरवलं गेलं. म्हणजे त्यांचा बांगलादेश एक अक्षरशः एक देश पूर्व पाकिस्तानचा वेगळा झाला तरी सुद्धा ते आम्ही जिंकलो असंच सांगत होते. पण प्रत्यक्षात बांगलादेशाला मान्यता देण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरं गत्यंतर नव्हतं. अशा अनेक गोष्टी पाकिस्ताननं केलेल्या आहेत. पाकिस्तानचा इतिहास हा विकृत इतिहास आहे जो आजवर शिकवला गेलेला आहे आणि त्यांना असं सांगितलं गेलेलं आहे हा भारत हा आपला शत्रू आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांचे जनरल आसिम मुनीर बोलले ना, जे पहलगामच्या आधी आणि नंतर पहलगामचा हल्ला झाला, तर आसिम मुनीर जे म्हणाले की हिंदू आणि मुस्लिम ही 2 राष्ट्र आहेत
विराष्ट्रवादाचा हा सिद्धांत आहे. हिंदू हे आपले शत्रू आहे आणि त्यांना म्हणजे त्यांच्यावर सगळा रोख होता असीम मुनीरचा. आणि त्यानंतर पहलगाम मध्ये हल्ला झाला. पहलगाम मध्ये धर्म विचारून हा हल्ला झाला. हिंदू आहात तुम्ही, मग तुमच्यावरती हा हल्ला, असं म्हणून हा हल्ला झालेला आहे. तेव्हा या सगळ्या कटाचे सूत्रधार जर कोणी असतील तर मी शहाबाज शरीफ सांगेन, पण शहाबाज शरीफ पेक्षाही ते असीम मुनीर आहे. आणि असीम मुनीरना अद्दल घडवायची असेल तर या पुढच्या काळात जेव्हा केव्हा संधी मिळेल त्या त्या वेळेला पाकिस्तानला धडा शिकवणं हाच एकमेव उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवला. अगदी खरंय सर, कारण पाकिस्तान कुरापती करतच राहणार, पण आता भारत सुद्धा शांत बसणार नाही. ही एक जी भूमिका आहे ती या सगळ्या ऑपरेशन सिंदूरमधनं जगासमोर आलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे खरंच खूप गुंतागुंतीचं असतं. म्हणजे वरकरणी जे काही दिसतं ते तसंच असेल असं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे भाषण होतं त्यानंतर जी टीका सुरू झाली, पण त्यातले ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचे आभार मानते. कारण या गोष्टी लोकांपर्यंत जाणं हे खरंच गरजेचं आहे आणि सोप्या पद्धतीने अगदी उदाहरणं देऊन तुम्ही हे सांगितलं, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि आपल्या प्रेक्षकांनाही मी सांगते की हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. आणि अशाच तज्ज्ञांशी आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय राजकारणातले हे जे काही बारकावे हे सगळे समजून घेणार आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.